बाळापूर पंचायत समितीच्या आमसभेमध्ये 69 पाणीपुरवठा आणि 24 खेडी पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आमदार नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चांगलीच गाजली। तर 69 पाणीपुरवठा आणि 24 खेडी योजनेचे काम ईगल कंपनीने घेतले असून या ईगल कंपनीचे कर्मचारी माने यांनी आमसभेमध्ये म्हटलंय की या योजनेला वेगळे वळण आले असल्याचे मत आमसभेमध्ये सांगितले। यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी संताप व्यक्त करून कोणते वेगळे वळण आले ते सांगा पहिले असे माने यांना विचारले। या वेगळ्या वळणावरून आमसभा चांगलीच गाजली। बापू येले म्हणा मग फोटो नका ठेवू ना, हे आपला मेन रोड खोदलेला आहे वाडेगावात। पावसाळ्याच्या पहिले जे खोदकाम केले आहे ते खोदकाम तुम्ही पहिले केलं कारण मोठ्या गावात छोट्या गावात ट्रॉफिक वाढवण्यासाठी मोठी करावी राहायला प्रश्न शासनाला पैसे दिले का नाही दिले आता हा भाग नंतर काय आपण सरकार घेतला मुदतीच्या काम करण्यामध्ये सरकारला विरोध करा पैसे भेटले नाही म्हणून आम्ही काम करू शकत नाही असं सरकारला म्हणू शकत कारण मुदतीच्या आत जर आपण काम नाही केलं तर 10% दंडात्मक कारवाईनुसार उद्या तुम्हाला अडचण निर्माण होतात 10%मध्ये ₹2 जर तुम्हाला येऊ शकतो म्हणून मग आम्हाला कंत्राटदार भेटला नाही काम भेटलं नाही म्हणून आम्ही कामाचा विरोध करू राहिला। आता तुमचं विरोध कामाला पूर्ण झालं तर आम्ही ते मागणी करू तुम्ही पाईपलाईन घेण्याच्या ठिकाणी खोदायची राहिली तशी ते लेट करा पण जे पाईपलाईन खोदतील ते काम पूर्ण करा म्हणजे जेणेकरून त्याच्या तक्रार प्राप्त होत नाही। ठीक आहे तुम्हाला पैसा मिळाला असेल गव्हर्नमेंट तुम्ही दुसरं कामाचं करून करा खोदलेलं काम पूर्ण करणं आणि नवीन काम करून पाईपलाईन टाकणं मग जिथं तुम्हाला पैसे मिळतात ते एखाद्या ठिकाणची पाईप खरेदी तुम्ही थांबवा एखाद्या ठिकाणी नवीन पाईपलाईन पूर्ण तुम्ही थांबवा डोळ्यापुरतं पण खोदलेली जे पाईपलाईन आहे मला साहेब जे खोदलेली पाईपलाईन आहे ते पूर्ण करा म्हणजे अर्धवट इथं खोदून पुढे जाऊ द्यायचं इकडे पाईपलाईन टाकायची तसं आपण खोदून पूर्ण करा। आता राहिला प्रश्न जे खोदलेलं 24 फीट खोदलेला भाग आणि 70 फीटचा खोदलेला हा दोन्ही खोदलेले त्या खोदले 70 फीटचं खोदकाम पूर्ण झालं तुम्ही साधारण यायचं प्रोसेस एक कॉन्क्रीटचं करून द्या इथं कॉन्क्रीट इथं करून द्या ऑइल नसल्यामुळे आम्ही कामच करू शकणार नाही। अडथळा एक होता पण त्याला वेगळा म्हणण्याचा प्रश्न नाही आहे वेगळं म्हणण्याचा काय प्रश्न आहे शासनाची योजना लोकांना पाणी मिळाली काय वेगळं होणार सांगा वेगळं होणं काय आपल्याला म्हणजे सकाळी सकाळी होता हे व्यक्ती आम्हाला काय मिळतात आम्हाला काही देत नसतं इथं विजय काळे म्हणून एक शेतकरी आहे ते त्यांच्या धुऱ्यावरून पाईपलाईन टाकायला तेल नव्हतं आता काय झालं मग मी कांबळे साहेबांच्याकडं मदत नाही साहेबांनी पोस्ट पाठवली पण तिथल्या लोकांनी एवढा आरोगंटेस केला की साहेबांनी पोलिसी काही करू शकले नाही। परत आम्ही त्या दिवशी साहेबांच्याकडे आलो साहेबांनी सांगितलं की तुम्ही रीतसर कोर्स मागू आता पहिले काय झालं आर्थिक स्थिती काय आहे तुम्हाला अडचण पाईपलाईन टाकायला आमच्या रात्री पाईपलाईन टाकायला अडचण आहे तुम्हाला मला काही अडचण नाही पण ते अडवतात त्याला काय म्हणजे सगळ्यांना तुम्हाला टाकायला अडचण निर्माण होऊ नये मला काय अडचण तुमचं कार्यकारी समोर आहे बापू एक विषय बापू इथे बापू
हे म्हणतात की आम्हाला अडचण येते. याने एका शेतातून बापू पाईपलाईन टाकली वडेगावच्या आपल्या पुलाच्या बाजूचा विषय. त्यांनी 1 मिनिट बापू ते शेत पूर्ण खरडून गेलं. त्याने काय म्हटलं आम्ही तुम्हाला व्यवस्थित करून देतो. तर तो टाकून होता देत. आपण त्याला समजून सांगून जबरदस्ती करून पाईपलाईन टाकून गेली बापू. आता त्याचं शेत आता पाणी आलं होतं तो पूर्ण निघून गेलं. आता याला जबाबदार हे म्हणतात की आम्ही काहीच करून देत नाही. आधी बोलले की आम्ही सगळं व्यवस्थित करू. जिथं जिथं अडचणी आहे तिथं होतं कोणाची अडचणी होत्या खूप होत्या. मग त्या माझ्यावर अडचण निर्माण होईल आता फक्त एकूण अडचणी काही ते मला माहित नाही. इथं तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी आहे, ठाणेदार आहे. अजून आला एक आपला याचा तर तो पण फोटो केलेला आता तुम्ही गोलमाल करू राहिले माने साहेबांच्या तोंडून तर येणं दिसत नाही की याच्यात काय झालं म्हणजे नाही झालं नाही वेगळं तुम्ही काय सांगा वेगळं काय त्याच्यामध्ये विषय नाही तर तुझ्याबद्दल माने साहेब वेगळं म्हणजे काय नाही विषय वेगळं म्हणजे काय झालं काही जे बाबूमध्ये तो विषय नाही आमचा फोटो मी सोबत त्याच्या सोबत वारंवार आम्ही काही प्रश्न करतो ते काय म्हणतात की अडचण निर्माण आहे. अरे कालचा बोलला मी ठाणेदाराला ऑनलाईन घेतलं, तहसीलदाराला ऑनलाईन घेतलं. हो म्हणतं म्हणजे आता असं काही नाही बोलला कधी टाकतात कधी पाहिजे नाही कधी टाकतात हे म्हणतात की अडचण नाही आहे माझ्या 600 किलोमीटर पाईपलाईन टाकली आणि ते पण आता 2 मार्च एवढा विरोध असताना बुलढाणा जिल्ह्यात एवढा विरोध असताना 600 किलोमीटर पाईपलाईन टाकली. मी कोणालाही बोलवलं नाही. हे 6 महिन्यापासून त्या निंबा फाट्यासाठी शेवटी कंटाळून तुम्ही तिथं पाईपलाईन कधी खणता नाही यांना तिथं कधी तुम्हाला उपस्थित पाहिजे तुम्ही तिथे कधी पाईपलाईन कधी खोदायला करा नाही खाली निश्चित करा की ह्या तारखेला पाईपलाईन टाकतो ह्या उपस्थित पाहिजे 3 एप्रिल तारखेला किती वाजता साहेब दिवसभर 3 एप्रिल काही विषय नाही आहे. तुमचं काम आहे की ह्या ठिकाणी आम्ही पाईपलाईन टाकू राहिलो ह्या ठिकाणी पाईपलाईन टाकायला ते अडथळा आहे सोबत त्रास निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही तिथं उपस्थिती पाहत नाही या पत्र द्या या तारखेला आम्ही तिथं कामकाज म्हणून तुम्ही उपस्थित राहतो तुम्ही आज तारखेला पत्र द्या आज तारखे उद्या आणि जरा पत्र द्या तहसीलदार पत्र द्या महसूलचा पत्र द्या म्हणून फक्त जमिनी महसूलच्या खाली तहसीलदार पत्र पाहिजे तिथं 3 तारखेला